जम्मू काश्मीरमधून ही बातमी आहे। शोपियामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय। हा दहशतवादी लष्कर-ए तोयबा संघटनेचा असल्याची माहिती आहे। या परिसरात सध्या सुरक्षा यंत्रणांकडून सर्च ऑपरेशन जारी आहे। हा पूर्ण परिसर यंत्रणांकडून घेराबंदी करण्यात आलाय। तर या परिसरात अनेक दहशतवादी लपल्याची शक्यता देखील आहे। पुढची बातमी पाहूयात। पहलगाम हल्ल्यातल्या दहशतवाद्यांबाबत एक मोठी बातमी आहे। 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांचे पोस्टर्स प्रसिद्ध करण्यात आलेत। सुरक्षा यंत्रणांनी ही पोस्टर्स जारी केलेत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात या दहशतवाद्यांचा सहभाग होता। या अतिरेक्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलंय। ही पोस्टर्स सार्वजनिक ठिकाणी आता लावण्यात आलेत। पाकिस्तान को अगर बचना है तो उसे अपने टेरर इंफ्रास्ट्रक्चर का सफाया करना ही होगा। इसके अलावा शांति का कोई रास्ता नहीं है। भारत का मत एकदम स्पष्ट है। टेरर और टॉप एक साथ नहीं हो सकते। टेरर और ट्रेड एक साथ नहीं चल सकते और पानी और खून भी एक साथ नहीं बह सकता। तर शस्त्रसंधीवरून खासदार संजय राऊतांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढलेत। हे लोक फक्त पक्ष फोडू शकतात, पाकिस्तान तोडू नाही शकत असा टोला राऊतांनी लगावलाय। तर भाजपने अमेरिकेचा झेंडा हाती घ्यावा असंही राऊत म्हणाले। आमचं सैन्य, आमचं हवाई दल, आमचं नौदल हे पूर्ण पाकिस्तान तोडण्याच्या तयारीमध्ये असताना तुम्ही अवसानघात केला आणि त्यांना थांबवलं। नरेंद्र मोदी, अमित शाह हे फक्त राजकीय पक्ष तोडू शकतात ईडी आणि सीबीआयच्या मदतीने। यांची हैसियत, यांची लायकी ही फक्त पक्ष तोडणं, पक्ष विकत घेणं एवढीच आहे। पाकिस्तान तोडण्याची हिम्मत यांच्यात नाही। भारताच्या तिरंग्याला हात लावण्याची यांची लायकी नाही आहे। यांनी अमेरिकेचा झेंडा हातात घ्यावा। एक मोठी बातमी आहे। डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूमला धमकीचा मेल आलाय। 3 दिवसात अचानक मोठा ब्लास्ट होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। सोमवार ते बुधवार दरम्यान सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। राज्यात किंवा देशात अन्यत्र कुठेही ब्लास्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात आली। मुंबई पोलिसांनी या तपासाला आता सुरुवात केली आहे। या धमकीच्या मेलमुळे आता खळबळ माजण्याची शक्यता आहे, कारण 3 दिवसात मोठा स्फोट होणार असल्याची ही धमकी आहे। भारत पाकिस्तान तणाव सुरुवातीला सुरूच आहे आणि त्यात आता यात भर म्हणजे आणखी ही भीती, आणि आता या संदर्भात मुंबई पोलिसांकडून तपासणी सुरू झाली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे। पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडेल। भारत पाकिस्तान तणावासंदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर ही मंत्रिमंडळाची बैठक उद्या पार पडेल। इजिप्त एअर फोर्स एक विमान पाकिस्तानमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे। हे विमान अण्वस्त्रांमधून निघणारा किरणोत्सर्ग रोखण्यासाठी लागणारं बॉरेन घेऊन असल्याचं सांगितलंय। त्यामुळे भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात पाकच्या अण्वस्त्र साठ्यांचं मोठं नुकसान झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान पाकिस्तानचा अणुबॉम्ब असलेल्या किराणा हिलवर भारताने हल्ला केला नसल्याची माहिती सैन्य दलानं दिली आहे। भाईजान नूर खान बेस में आके गिरा है। Is there a confirmation that we actually hit Kirana Hills, or we were careful of not to do any such thing? Thank you for telling us that Kirana Hill houses some nuclear installation. We did not know about it. Okay. And we've not hit Kirana Hills, whatever is there.
Okay, I did not brief in my briefing yesterday. Thank you. पुढची बातमी पाहूयात. बातमी राजकीय वर्तुळातून आहे. उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा मुंबईत धक्का बसलाय. माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचा राजीनामा दिलाय. अंतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा देण्यात आल्याचं तेजस्वी घोसाळकरांचं म्हणणं आहे. त्या भाजप किंवा शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान तेजस्वी घोसाळकरांना मातोश्रीवरून भेटीसाठी फोन आल्याचं देखील समजतंय. उभाटाचे नेते, महिला आघाडीच्या नेत्या, युवा सेनेचे नेते हे पक्ष सोडत आहेत. याचं आत्मचिंतन उभाटाने केलं पाहिजे, उभाटा शिवसेनेनं केलं पाहिजे. जे आमच्या संपर्कामध्ये येत आहेत ते एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारत आहेत. जे अन्य महायुतीच्या संपर्कामध्ये जात आहेत ते त्यांचं नेतृत्व स्वीकारत आहेत. परंतु उभाटामधनं जास्तीत जास्त फ्लो येण्याचा जो चालू आहे तो माननीय शिंदे साहेबांकडे सुरू आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये शिंदे साहेबांच्या कामामुळं, कर्तृत्वामुळं ही सगळी मंडळी आपल्याकडे येत आहेत. तर इकडे बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच शिंदे सेनेचे नेते उदय सामंत शिवतीर्थावर दाखल झालेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. यावेळी उदय सामंतांनी राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती करण्याचा प्रस्ताव मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे युतीसाठी सकारात्मक असताना आता महायुतीकडूनही युतीचा प्रस्ताव आल्याचं राज ठाकरे त्यानंतर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सकाळी या भागा परिसरामध्ये मी माझ्या काही डिपार्टमेंटच्या कामानिमित्त आलो होतो. मी स्वतः साहेबांना फोन केला की साहेब जर आपण असाल तर मी चहा प्यायला येतो. आणि मी चहा प्यायला म्हणून आलो. राजसाहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर काही विषय कळतात, काही मुंबईच्या विकासासंदर्भात चर्चा होते आणि ती काही विकासासंदर्भातली चर्चा झाली. आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढं जायचं, काय जायचं याच्या संदर्भातच चर्चा झाली. बाकी कुठची तुमच्या मनामध्ये जी राजकीय चर्चा झाली असेल म्हणून शंका आहे ती कसलीही चर्चा झाली नाही. अतिशय चांगल्या पद्धतीचा चहा प्यालो, खिचडी खाल्ली आणि निघालो. त्यामुळे महायुतीत राज ठाकरे जात आहेत का नाही यावरच आता चर्चा सुरू आहे. राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीचा प्रस्ताव स्वीकारतील का यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात. राज ठाकरे यांनी भूमिका व्यक्त केली होती उद्धव ठाकरे साहेबांसंदर्भात. आम्ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याच्यावर आम्ही त्यांच्याकडून दुसऱ्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत. त्यांनी सांगावं ना तसं. आम्ही लोकभावनेचा आदर केला, आम्ही प्रतिसाद. आतापर्यंत आमच्यावरती आरोप होत होते की तुम्हाला हे एकत्र येणं नको आहे दोन भावांचं किंवा ठाकरे कुटुंबाचं. आता आमचं मन खुलं आहे. आमचं मन प्रभू श्रीरामाचं मन आहे, हनुमानाचं मन, मोकळं मन आहे. पुढची बातमी पाहूयात. राज ठाकरे आणि उदय सामंतांमध्ये बंद दाराआड तासभर चर्चा झाली. मात्र या दरम्यान राज ठाकरेंनी त्यांच्या स्वागताचा बुके स्वीकारला नसल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभेसारखी चूक पुन्हा एकदा नको अशी चर्चा, मगच बुके असा आजच्या बैठकीचा सूर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगू लागली आहे. आधी चर्चा मग बुके म्हणजेच विधानसभेत शिंदे राज ठाकरेंमध्ये चर्चा झाली नाही. त्यामुळे दादर वरळी विधानसभेत घोळ दिसून आला. दादरमध्ये राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे रिंगणात उतरले होते. शिंदे सेनेकडून ऐनवेळी सदा सरवणकरांना तिकीट देण्यात आलं. विधानसभेदरम्यान राज ठाकरे आणि शिंदे सेनेत शाब्दिक संघर्ष देखील रंगला. आता टॉप 5 मधून घेऊयात वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा केंद्रानं फेटाळलाय. ऑपरेशन सिंदूर नंतर अमेरिका आणि भारतात झालेल्या चर्चेत व्यापारावर कोणतीही चर्चा झाली नाही. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविराम या एकाच विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. जखमी पाकिस्तानी सैनिकांची लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी रुग्णालयात भेट घेतली. त्यांच्या भेटीचे व्हिडिओ समोर आलेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये हे पाकिस्तानी सैनिक जखमी झालेत. मात्र ऑपरेशन सिंदूरमध्ये कोणतंही नुकसान झालं नसल्याचा दावा पाकिस्ताननं केला होता. आज जम्मू, चंदीगड, लेह, अमृतसर, श्रीनगर आणि राजकोटला जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व विमानांची उड्डाणं रद्द करण्यात येत आहेत. जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये रात्री ड्रोन दिसून आले, त्यामुळे इंडिगो विमान सेवेनं मोठा निर्णय घेतलाय. इंडिगोचं पथक या परिस्थितीचं सक्रियपणे निरीक्षण करत आहे. एअर इंडियानेही आज विमान सेवा रद्द केल्यात. जम्मू, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट या ठिकाणी जाणारी आणि येणारी विमान सेवा रद्द करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये रात्री ड्रोन दिसल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आलाय. भारत पाकिस्तान डीजीएमओ मध्ये चर्चा झाली आहे. हॉटलाईनवरून दोन्ही देशाच्या डीजीएमओमध्ये चर्चा झाली आहे. यावेळी चर्चेत शस्त्रसंधींचं उल्लंघन होणार नाही याची पाकिस्तानकडून ग्वाही देण्यात आल्याची माहिती आता मिळतेय. आता राजकीय बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. अवकाळी पावसामुळे झालेलं शेतीचं नुकसान आणि काही जिल्ह्यातील पाणी टंचाईचा यात आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. उद्धव ठाकरे आता ऍक्शन मोडवर आले. ठाकरे सेनेच्या आमदार आणि खासदार जिल्हा प्रमुखांची 17 मे रोजी मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. शिवसेना भवनात होणाऱ्या या बैठकीत स्वतः उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 1 वाजता दादरच्या शिवसेना भवनात ही बैठक होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवसांच्या नाशिक दौरा करणार आहेत. 15 आणि 16 मे रोजी राज ठाकरे नाशिकला येत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज यांचा नाशिक दौरा महत्त्वाचा आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. अमोल महाडिक आणि सतेज पाटील यांच्यात पहिल्यांदाच एकमत झाल्याचं पाहायला मिळालंय. कोल्हापूर विमानतळाजवळचा रस्ता बंद करण्यात आलाय, त्यामुळे पर्यायी रस्ता तातडीने करण्याची मागणी दोघांनी केली आहे. दोघांनी एकत्र आहेत. पालकमंत्री त्यापैकी 28,020 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेत प्रविष्ट झाले. त्यापैकी 22,518 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व खाजगी विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 80.36% इतकी होती. या परीक्षेस राज्यातील 9 विभागीय मंडळामधून एकूण 24,376 रिपीटर म्हणजे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 23,954 विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट झाले व त्यापैकी 9,448 पुनर्परीक्षार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आणि त्यांच्या उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी 39.44% इतकी आहे. या परीक्षेत राज्यातील 9 विभागीय मंडळामधून 9,673 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 9,585 विद्यार्थी या परीक्षेस प्रत्यक्ष प्रविष्ट झाले व त्यापैकी 8,844 विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थी या परीक्षेस उत्तीर्ण झाले. दिव्यांग विद्यार्थ्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 92.27% इतकी आहे. असे मिळून या परीक्षेस राज्यातील 9 विभागीय मंडळातील नियमित, खाजगी, पुनर्परीक्षार्थी व दिव्यांग विद्यार्थी मिळून 16,10,908 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,98,553 विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 14,87,000
399 विद्यार्थी या परीक्षेस उत्तीर्ण झाले आणि त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 93.04% आहे. म्हणजे एकूण फ्रेश विद्यार्थ्यांचा निकाल 94.10% आहे. तर सर्व विद्यार्थी मिळून म्हणजे पुनर्परीक्षार्थी, खाजगी विद्यार्थी, त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थी आणि फ्रेश विद्यार्थी असा मिळून जर निकाल बघितला तर 93.04% आहे. सर्व विभागीय मंडळामध्ये मिळून नेहमीप्रमाणे कोकण विभागाने याही वर्षी बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल 98.82% इतका असून सर्वात कमी निकाल तुलनेने नागपूर विभागाचा 90.78% इतका आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही 96.14% इतकी असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही 92.31% इतकी आहे. म्हणजेच नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 3.83% जास्त आहे. माध्यमिक शालांत परीक्षा ही 62 विषयासाठी घेण्यात आली होती. त्यापैकी एकूण 24 विषयांचा निकाल 100% इतका लागलेला आहे. राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 4,88,745 विद्यार्थी हे विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजे 75% पेक्षा अधिक गुण पडलेले 4,88,745 विद्यार्थी इतके आहेत. तर 4,97,277 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजे 60 किंवा 60 पेक्षा अधिक परंतु 75% पेक्षा कमी विद्यार्थी हे 4,97,277 इतके आहेत. तर 3,60,630 विद्यार्थी हे द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजे 45% किंवा 45% पेक्षा जास्त ते 60% पेक्षा कमी विद्यार्थी हे 3,60,630 आहेत. तर 1,08,781 विद्यार्थी हे उत्तीर्ण श्रेणीत झालेले आहेत. म्हणजे त्यांचे गुण हे 35% किंवा 35% पेक्षा अधिक आणि 45% पेक्षा कमी आहेत. राज्यामध्ये 23,489 माध्यमिक शाळांमधून 15,58,020 विद्यार्थ्यांनी नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 7,924 शाळांचा निकाल 100% इतका लागलेला आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2022, मार्च 2023, मार्च 2024 आणि मार्च 2025 चा विचार केला तर मार्च 22 चा निकाल हा 96.94% इतका होता. मार्च 23 चा निकाल 93.83% इतका होता. मार्च 24 चा निकाल 95.81 होता आणि यावर्षी मार्च 25 चा निकाल 94.10% इतका लागलेला आहे. म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी निकालाची टक्केवारी 1.71% कमी झालेली आहे. यानंतर उर्वरित वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात. शस्त्रसंधीवरून ठाकरे सेनेनं मोदींवर टीकेचे बॉम्ब टाकलेत. वीर सावरकर यांचं अखंड हिंदू राष्ट्राचं स्वप्न पूर्ण करण्याची ही चांगली संधी होती, मात्र मोदींनी ती गमावली अशी जहरी टीका ठाकरे सेनेच्या मुखपत्रातून करण्यात आली आहे. गोळ्या चालवण्यासाठी पाकड्यांना जिवंत का सोडता असे सवालही मुखपत्रातून करण्यात आले. ठाकरे सेनेने पंतप्रधान मोदींवर टीका केली. ट्रम्पच्या धमकीनंतर मोदींनी युद्ध थांबवलं असं टीकास्त्र संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर डागलंय. पंतप्रधान मोदींच्या भाषणातून निराशा हतबलता दिसते अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केली. पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी सैन्याला सर्वाधिकार दिले, मात्र त्यावर मोदी ठाम का राहिले नाहीत असा प्रश्न वडेट्टीवारांनी विचारलाय. शिक्षक भरती उमेदवारांना मोठा दिलासा मिळालाय. आता पोच पावतीच्या आधारे अर्ज भरता येणार आहे. राज्य परीक्षा परिषदेनं हा निर्णय दिलाय. नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या शिक्षकांना पोच पावतीच्या आधारे अर्ज भरण्यास परवानगी दिली आहे. मात्र ही पोच पावती 14 मे पूर्वीची असायला हवी.
धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। या प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडून 57.86 क्युसेक वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे। नदीपात्राजवळील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून नदीभोवतालच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या। अंबरनाथमध्ये उल्हास नदीतून MIDCच्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी पाणी उपसा करणारी जलवाहिनी फुटलीय, त्यामुळे पाणी पुरवठा खंडित झालाय। या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलंय, मात्र यामुळे पुढील 24 तास MIDCकडून ठाणे जिल्ह्याला होणारा पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे। मान्सून आज अंदमान निकोबारला पोहोचण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेलाय। अंदमान निकोबार नंतर पुढच्या 5 दिवसात बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातही मान्सून पोहोचेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। पुण्याच्या उंडरी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झालाय। अवकाळी पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलंय, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती। दरम्यान उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने दिलासा मिळालाय।